आणखी एक मोठी बातमी येते। सहकारी बँकिंग क्षेत्रासंदर्भात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं एक अत्यंत मोठा आणि ऐतिहासिक असा निर्णय घेतलाय। रिझर्व्ह बँकेनं नव्या नागरी सहकारी बँकांना परवाने देण्याचा निर्णय घेतलाय आणि त्यामुळे महाराष्ट्र, गुजरात यासारख्या सहकारी चळवळ बळकट असलेल्या राज्यांमध्ये मोठ्या संख्येनं नवे नागरी सहकारी बँक उदयास येण्याची शक्यता आहे। दरम्यान हा निर्णय होण्यामागे केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांची मोठी भूमिका आहे, कारण काही वर्षांपूर्वीपर्यंत देशात आणि राज्यात एक करून नागरी सहकारी बँकांवर रिझर्व्ह बँकेचे निर्बंध लादण्यात आले होते आणि ठेवीदारांच्या ठेवी अडकून पडत होत्या आणि आता त्याचं अगदी विपरीत धोरण हे रिझर्व्ह बँकेने स्वीकारले। दरम्यान गेली 24 वर्ष नव्या नागरी सहकारी बँकांना रिझर्व्ह बँकेकडून परवाने दिले जात नव्हते। दरम्यान याविषयी सहकार भारतीचे महाराष्ट्र प्रदेश विवेक जुगादे यांच्याशी संवाद साधलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी। आपण पाहूयात। सहकारी बँकिंग क्षेत्रासाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि बहुप्रतीक्षित बातमी आहे। माझ्यासोबत महाराष्ट्र सरकारच्या सहकार धोरण समितीचे सदस्य विवेक जुगादे सर आहेत। विवेकजी, रिझर्व्ह बँकेने अनेक वर्षानंतर आपली दारं जी आहेत ती सहकारी बँकांसाठी पुन्हा सुरू केली आहे। अतिशय महत्त्वाचा निर्णय हा भारतीय रिझर्व्ह बँकेने घेतला आहे। जवळजवळ 2 दशकं म्हणजे जवळजवळ 24-25 वर्षांपासून भारतीय रिझर्व्ह बँकेने कुठलीही नवीन बँक, सहकारी बँक सुरू करण्याकरता लायसन्स दिलेलं नव्हतं। त्याची अर्थात वेगवेगळी कारणं होती, परंतु आज 2 दशकानंतर भारतीय रिझर्व्ह बँकेने नवीन सहकारी बँका उघडण्याकरता लायसन्स देण्याचं पतधोरण हे आत्ताच परवा जाहीर केलेलं आहे। नवीन नागरी सहकारी बँका जर एखाद्या व्यक्तीला उघडायची असेल, काही लोकांना उघडायची असेल किंवा एखाद्या छोट्या पतसंस्थेला नागरी सहकारी बँकेमध्ये रूपांतरित व्हायचं असेल, काय निकष आता रिझर्व्ह बँकेने ठेवले? खरं पाहिलं तर भारतीय रिझर्व्ह बँकेने अतिशय चांगला मूव्ह हा घेतला आहे। जसं मी आत्ता म्हणालो की गेल्या 24 वर्षांपासून एकाही बँकेला, नवीन बँकेला परवानगी त्यांनी दिली नाही, पण आता मात्र चांगला मूव्ह असा घेतला आहे की त्यांनी ज्या मोठ्या पतसंस्था आहेत, ज्याला आपण मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीज म्हणतो, त्या मल्टी स्टेट सोसायटींना बँकेमध्ये परिवर्तित करण्याची त्यांनी आता मुभा दिलेली आहे, परवानगी दिली आहे। त्याच्यामध्ये काही त्यांनी क्रायटेरिया ठेवल्या। त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की त्या पतसंस्थेचं डिपॉझिट हे 10,000 कोटी कमीत कमी असलं पाहिजे, त्यांची नेटवर्थ ही 300 कोटीची असली पाहिजे, त्यांचा CRAR 12% असला पाहिजे आणि त्यांचा नेट NPR 3%च्या खाली असला पाहिजे। हा जरी क्रायटेरिया असला तरी एक मात्र चांगलं पाऊल आहे की इतके वर्षांपासून ज्या भारतीय रिझर्व्ह बँकेने एकाही नागरी सहकारी बँकांना शाखा उघडण्याची म्हणजे इन केस नवीन बँक उघडण्याची परवानगी दिली नव्हती, त्यांनी आता मात्र नवीन बँक सुरू करण्याकरता एक चांगलं पाऊल उचललं आहे आणि त्याच्यामध्ये सर्वप्रथम या पतसंस्थांना, ज्या मल्टीस्टेट पतसंस्था आहेत, त्यांना बँकेमध्ये परिवर्तित करण्याची परवानगी त्यांनी आता दिलेली आहे।